यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी। 3123 कोटींचे टेंडर निघाले। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूरकर आणि पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर पुणे या महामार्गाचे चौपदरीकरण केल्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक सुसाट वेगाने सुरू आहे। मात्र या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना यवतपासून ते हडपसरपर्यंत प्रचंड होणाऱ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। त्यामुळे यवत ते हडपसर सुमारे 37 किलोमीटर लांबीचा हा रस्ता 6 पदरी उन्नत महामार्गावरून उड्डाणपूल बांधण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे। यासाठी 5262 कोटी रुपयांचे टेंडर मंजूर केले आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने आजच या उड्डाणपुलाच्या कामाचे टेंडर प्रकाशित करण्यात आले। 3146 कोटी रुपयांचे बीओटी तत्वावरील हे टेंडर 7 जुलैपासून 18 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे। 20 ऑगस्ट रोजी हे टेंडर उघडले जाईल। त्यामुळे पुढील 3 वर्षात हडपसर ते यवत हा उन्नत 6 पदरी मार्ग विस्तारित करून त्यावर उड्डाणपूल तयार होईल। त्यानंतर या उड्डाणपुलासाठी टोल आकारला जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 जून 2025 रोजी GR काढून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेल्या या यवत ते हडपसर महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्याबाबत मंजुरी दिली आहे। त्यामुळे येत्या 3 वर्षात हडपसर ते यवत हा महामार्ग नव्याने विकसित होऊन त्यावर प्रस्तावित असलेला मेट्रो ट्रेनचा विचार करून उड्डाणपूल बांधला जाणार आहे। मात्र त्यानंतर आपणाला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार हे नक्की। सोलापूर शहरालगत असलेल्या होडगी तलावाजवळ पर्यटन विभागाने विकसित केले आकर्षक असे उद्यान। आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि झेडपीचे CEO कुलदीप जंगम वारकऱ्यांसमवेत झाले भक्ती रसात दंग। वारकऱ्यांसमवेत धरला ठेका। आज पंढरपूर जवळील वाखरी तळावर येणार सर्व संतांच्या पालख्या। आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे होणार उभे रिंगण। अवघे गरजे पंढरपूर, पंढरीत लाखो भाविक दाखल। दर्शनासाठी तब्बल 5 किलोमीटर पर्यंत गेली दर्शनाची रांग। पंढरीत चहू बाजूंनी दाखल होऊ लागल्या दिंड्या आणि पालखी सोहळे। टाळ मृदुंग आणि विठू नामाच्या गजरात भाविक दंग। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर सोलापूर। मोबाईल 9511 8790 67। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात रविवारी श्री गंगागिरी महाराज मठात दुपारी 1 ते 3:30 या वेळेत होणार वारकरी अधिवेशन। वारीसाठी पाणी पातळी कमी केली तरीही उजनी धरण तब्बल 75% भरले। दौंडमधून येऊ लागले 20,000 क्युसेक वेगाने पाणी। सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद, मका, बाजरी या खरीप पिकांच्या 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर झाल्या जोरदार पेरण्या। पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम आज पंढरपूर आणि सोलापूर दौऱ्यावर। अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी धर्मसंकीर्तन आणि लघुरुद्र अभिषेक सोहळ्याचे आयोजन। सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे जनावरांना घटसर्प आणि फरिया आदी आजार उद्भवू नयेत म्हणून 16 लाख जनावरांचे मान्सूनपूर्व करण्यात आले लसीकरण।
शेतकऱ्यांना ऊस बिल न दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांसमोर करणार उग्र निदर्शने। 6 जुलै रोजी होणाऱ्या सहकार दिनानिमित्त सोलापुरात पहिल्यांदाच काढण्यात येणार सहकार फेरी। सोलापूर डीसीसी बँकेच्या मुख्यालयापासून सकाळी 7:30 वाजता फेरी होणार सुरू। तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याप्रकरणी देवस्थानकडून 8 पुजाऱ्यांना मंदिरात करण्यात आली प्रवेश बंदी। विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांना दिला सल्ला। म्हणाले, टेंडरच्या मागे लागू नका, सोशल मीडियाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विद्यार्थी संख्या कमी झाली तरीही कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, शिक्षकांचे समायोजन केले जाणार। महायुतीमधील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित। भाजप सर्वाधिक 48% पदे, शिवसेनेच्या वाटेला 29% तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 23% पदे। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। एनडीएमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण। कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी 309 कोटी रुपयांच्या रेल्वेच्या काढल्या निविदा। Kia, movement that inspires. लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वादग्रस्त विधाने करतात। त्यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू, महाराष्ट्रात फिरूही देणार नाही, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची भावना भाजपसमोर मांडणार। श्रीनगरमधील सुप्रसिद्ध दाल लेकमध्ये 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार पहिले खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल। देशभरातील 400हून अधिक खेळाडू होणार सहभागी। अमरनाथचे पहिल्या दिवशी 12,348 भाविकांनी घेतले दर्शन। पहलगाम बेस कॅम्पमधून दुसरी तुकडी गुहेकडे रवाना। आतापर्यंत 3.5 लाख नोंदणी। दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या पतंजली डाबर च्यवनप्राशच्या अवमानकारक जाहिरात प्रसारित न करण्याचे दिले आदेश। येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा।